Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you Mechanical Engineering Measurements subject in this semester, and the subject code is 22443. We are discussing our unit number 3rd, that is pressure and temperature measurement, and up to electrical gauges for pressure measurement we have finished in last video. Now we will continue with next point, that is temperature measurement. तर लास्ट काही व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रेशर मेजरमेंट आणि प्रेशर मेजरमेंटसाठी लागणारी गेजेस आपण इन डिटेल बघितली. तर ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आता आपण टेम्परेचर मेजरमेंट ओके आणि गेजेस फॉर टेम्परेचर मेजरमेंट इन डिटेल बघणार आहोत. ओके, सो स्टार्ट विथ टेम्परेचर मेजरमेंट. आता आपल्याला टेम्परेचर म्हणजे माहिती आहे की काय आहे, हॉटनेस किंवा कोल्डनेस, राईट. ओके, तर temperature is a measure of thermal energy in a body which is the relative hotness or coldness of a medium and is normally measured in degrees using one of the following scales. The temperature म्हणजेच काय, is a measure of the thermal energy. कुठल्याही बॉडीमधली थर्मल एनर्जी म्हणजेच काय असं टेम्परेचर. ओके, आणि विच रिलेटेड टू हॉटनेस और कोल्डनेस ऑफ अ मीडियम. आणि आपण ते नॉर्मली कशामध्ये मोजतो, आपल्याला माहिती आहे टेम्परेचर कशामध्ये आपण मोजतो जनरली डिग्री सेल्सिअस. पण डिग्री सेल्सिअस सोडून आणखी देखील काही त्याचे स्केल्स आहेत, जसं की फॅरनहाइट आहे, त्यानंतर रँकिन आहे, केल्विन आहे. तर या सगळ्या स्केल्समध्ये आपण टेम्परेचर मेजर करू शकतो. ओके, जनरली आपल्याकडे काय यूज करतात, सेल्सिअस और सेंटीग्रेड. त्यानंतर आता आपण क्लासिफिकेशन बघूया टेम्परेचर मेजरिंग मीटर्स किंवा टेम्परेचर मेजरिंग डिव्हायसेसचं, ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की थर्मामीटर, ग्लास थर्मामीटर जो सगळीकडे यूज करतात. ओके, त्या ग्लास थर्मामीटर्स विथ मर्क्युरी आहे. त्यानंतर प्रेशर गेज थर्मामीटर आहे, ज्याच्यामध्ये प्रेशर गेजमध्ये लिक्विड फील्ड प्रेशर गेज आहे, वेपर फील्ड आहे आणि गॅस फील्ड आहे. ओके, असे त्याचे सब टाईप्स आहेत. आता हे दोन सोडून आणखी काही आहेत टेम्परेचर मेजरिंग मीटर्स, ज्याच्यामध्ये बायमेटॅलिक थर्मामीटर आहे, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स थर्मामीटर आहे. ओके, त्यानंतर थर्मोमीटर पायरोमीटर आहे, ऑप्टिकल पायरोमीटर्स आहेत, रेडिएशन पायरोमीटर्स आहेत. फ्युजन पायरोमीटरमध्ये परत दोन टाईप्स आहेत, एक म्हणजे कॅलोरोमेट्रिक आणि सेकंड आहे कलर टेम्परेचर. ओके, तर इतके सगळे हे डिव्हायसेस किंवा मीटर्स आहेत फॉर टेम्परेचर मेजरमेंट. ओके, आता ह्यातले जे दोन आपण बघितले, ओके, कुठले, ग्लास थर्मामीटर्स विथ मर्क्युरी आणखी आपला हा बायोमेटॅलिक, हे तर हे कुठल्या कॅटेगरी येतात, नॉन इलेक्ट्रिकल. ओके, नॉन इलेक्ट्रिकल मेथड्स ऑफ टेम्परेचर मेजरमेंट, ज्याच्यामध्ये बघा लिक्विड इन ग्लास थर्मामीटर आणि बायोमेटॅलिक थर्मामीटर असे दोन टाईप्स आहेत. ओके, तर पहिल्यांदा आपण लिक्विड इन ग्लास थर्मामीटर म्हणजे काय बघूया. आता साधारण आपल्याला डायग्राम दिसते, आपण जनरली बघितलं असेल की जो विथ मर्क्युरी थर्मामीटर असतो तो पूर्वी मेडिकल फील्डमध्ये वगैरे यूज करत होते. ओके, किंवा बाहेर बऱ्याच ठिकाणी तो वॉलवरती घराच्या देखील लावला असायचा, म्हणजे टेम्परेचर मेजर करण्यासाठी. तर त्याचं साधारण कन्स्ट्रक्शन कसं येतं बघा, एक ही ग्लास ट्यूब आहे, ओके, किंवा ज्याला स्टेम असं म्हणतो, ज्याच्यामध्ये आतमध्ये परत एक छोटी ट्यूब आहे, ज्याला कॅपिलरी ट्यूब म्हणतात. आणि त्याच्याखाली हा टेम्परेचर सेन्सिंग बल्ब आहे एका वन एंडला, ज्याच्यामध्ये काय इन्क्लूड आहे, मर्क्युरी. ओके, जिथं आपल्याला टेम्परेचर सेन्स करायचं आहे त्या ठिकाणी हा पॉईंट काय केला जातो, तिथं हा पॉईंट तिथं प्लेस केला जातो. त्याच्यामुळे काय होईल, जितकं टेम्परेचर असेल तितकं काय होईल, मर्क्युरी आपला वरती हा रेज होण्याचा प्रयत्न करेल. ओके, आणि डायरेक्ट स्केलवरती आपल्याला काय होईल, टेम्परेचर तिथं मेजर किंवा टेम्परेचर आपल्याला इथं दिसून येतं किती टेम्परेचर आहे. ओके, वरती सेफ्टी बल्ब आहे. तर हे असं हे लिक्विड ग्लास थर्मामीटर आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये चेंज इन टेम्परेचर, आता खाली मर्क्युरी जिथं आपण हे केला प्लेस केला, तर काय होईल, चेंज इन जे टेम्परेचर आहे विल कॉज द फ्लुइड टू एक्सपांड अँड राईज अप इन दी स्टेम. ओके, आणखी आपल्याला डायरेक्ट इथं जे टेम्परेचर आहे ते या स्केलवरती काय होतं, दिसून येतं. तर याचे ॲडव्हान्टेजेस म्हणजे सिम्पल आहे यूज करायला, रिलेटिव्ह लो कॉस्ट आहे. ओके, आणि पोर्टेबल आहे. पण ह्याचं आणखी एक डिसॲडव्हान्टेज म्हणजे काय, हा ॲटोमॅटिक रिडिंगसाठी आपण कॅनॉट बी अडॉप्ट फॉर ऑटोमॅटिक रिडिंग. त्यानंतर हिची रेंज लिमिटेड आहे. ओके, हिची रेंज लिमिटेड म्हणजे स्मॉल जिथं टेम्परेचर मेजरमेंट आहे त्या ठिकाणीच फक्त आपण यूज करू शकतो. त्यानंतर बायोमेटॅलिक थर्मामीटर. ओके, ज्याच्यामध्ये काय आहे, डिफरंट टू मटेरियल्स हॅव्हिंग डिफरंट कोएफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन. ओके,
डिफरंट कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन, म्हणजे इथं आपल्याला दिसते बघा हाय कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन खाली जॉईन केलेलं आहे आणि वरती लो कोइफिशियंट ऑफ एक्सपान्शन, असे दोन मेटल काय केलेलं आहे स्ट्रीप फॉर्ममध्ये जॉईन केलेलं आहे. ओके, रिजिडली जॉईन केलेलं आहे, त्याला म्हणायचं बाय मेटॅलिक स्ट्रीप. ओके, आणि ही एका एंडला फिक्स आहे आणि दुसऱ्या एंड काय फ्री आहे. आता ज्यावेळी आपण वन एंड जे फ्री एंड आहे, वन एंड हिटेड फ्रॉम फ्री एंड, देन इट बेंड्स इन द डायरेक्शन ऑफ मटेरियल हॅव्हिंग लो थर्मल कोइफिशियंट ऑफ एक्सपान्शन. समजा इथं आपण हीट प्रोव्हाइड केली, तर हे कसं बेंड होणार आहे, ज्या ठिकाणी आपला लो कोइफिशियंट ऑफ एक्सपान्शन जो मेटल आहे त्या ठिकाणी आपलं त्या डायरेक्शनमध्ये काय होईल बेंड व्हायला चालू होईल. ओके, आणि समजा इथं आपण काहीतरी पॉइंटर वगैरे जॉईन केला तर आपल्याला जितकं तुमची हीट असेल तितकं ते डायरेक्शन त्या डायरेक्शनमध्ये तो पॉइंटर मूव्ह होणार आहे आणि आपल्याला इथं टेम्परेचर साधारण काय आहे ती इथं त्या स्केलवरती दिसून येईल. ओके, तर हे बायोमेटॅलिक थर्मामीटरचं असं वर्किंग आहे सिम्पल, ज्याच्यामध्ये आणखी एक टाईप आहे तो म्हणजे हेलिक्स, बायोमेटॅलिक हेलिक्स थर्मामीटर, ज्याचं कन्स्ट्रक्शन आपल्याला दिसून येतं बघा. त्याला काय म्हणायचं बायोमेटॅलिक. आता ही बायोमेटॅलिक स्ट्रीप कुठल्या फॉर्ममध्ये, हेलिकल फॉर्ममध्ये, बाकी वर्किंग सेम आहे. आता ह्यालाच काय केलेलं आहे वरती पॉइंटर अटॅच केलेला आहे बघा, आणि जिथं तुमचं टेम्परेचर मेजर करायचं त्या ठिकाणी हा पॉईंट काय केला तो प्लेस केला जातो. ओके, आता ह्याच्यामध्ये काय बायोमेटॅलिक स्ट्रीप वाउंड इन द फॉर्म ऑफ हेलिक्स ऑर स्पायरल फॉर्म. आता वन एंड कसा याचं परमनंटली टू आउटर केसिंग टू फॉर्म स्टॉपर आणि अदर एंड इज कनेक्टेड टू, आता हे आपण एका एंडला कनेक्ट केलं आहे, अदर एंड कशाला कनेक्टेड आहे पॉइंटरला. ओके, बाकी ज्यावेळी आपण हा प्लेस करणार त्यावेळी काय होणार, परत इथं बायोमेटॅलिक तुमचं स्ट्रीप असल्यामुळे तो काय होईल स्पायरल फॉर्ममध्ये असल्यामुळे काय होईल तो फ्री होण्याचा प्रयत्न करेल. जितकं टेम्परेचर असेल तितका आपला हा पॉइंटर मूव्ह होईल. ओके, किंवा जसं तुमचं हे असेल अरेंजमेंट असेल त्या फॉर्ममध्ये आपला हा पॉइंटर मूव्ह होणार आहे. जितकं टेम्परेचर असेल तितका आपला पॉइंटर तो मूव्ह होईल आणि तिथं ते रिडिंग आपल्याला ते काय करेल शो करेल, दाखवेल. ओके, तर ह्याचे ॲडव्हान्टेज म्हणजे परत हे सिम्पल आहे. ओके, त्यानंतर त्याला मेंटेनन्स फारसं नाही आहे, परत कॉस्ट पण लो आहे. त्या फक्त याचा डिसएडव्हान्टेज आपल्याला असं सांगता येईल की याचा स्पीड ऑफ रिस्पॉन्स थोडा लो आहे. ओके, दी बेंडिंग मोमेंट आता जे आपण बघितलं तेच वर्ड स्टेटमेंटमध्ये आहे. डिफरंट टू मटेरियल्स हॅव्हिंग डिफरंट कोएफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन रिजिडली जॉईन टुगेदर वन ऑन अदर फॉर्मिंग बायोमेटॅलिक स्ट्रीप. ओके, इथं आपलं हेलिकल फॉर्ममध्ये दिसते आणि इथं काय स्ट्रीप फॉर्ममध्ये दोन्ही आहेत. ओके, when bimetallic strip is fixed at one end and free end tends, then it bends in the direction of material having low thermal coefficient of expansion. ओके, ज्यावेळी आपण एक एंड हीट करायला चालू करू त्यावेळी कुठल्या डायरेक्शनमध्ये स्ट्रीप मूव्ह होणार आहे, तुमचा लो कोएफिशियंट ऑफ जिथं मटेरियल आहे एक्सपान्शन त्या डायरेक्शनमध्ये मूव्ह होईल. The bending moment of free end is connected to pointer which is moved over calibrated scale. त्यानंतर प्रेशर थर्मामीटर्स. आता प्रेशर थर्मामीटर का याला नाव दिलेलं आहे, कारण तिथं काय होणार प्रेशर डेव्हलप होणार आहे आणि ते प्रेशर यूज करूनच आपण काय करणार आहे टेम्परेचर मेजर करणार आहे. ज्याच्यामध्ये टाईप्स ऑफ प्रेशर थर्मामीटर्स बघा, लिक्विड प्रेशर थर्मामीटर आहे आणि व्हेपर प्रेशर. ओके, आपल्याला लिक्विड प्रेशर थर्मामीटर दिसतोय. ओके, याच्यामध्ये काय आहे बघा, त्याचं अरेंजमेंट स्कीमॅटिक कसे आहे, परत इथं ट्यूब आहे, बल्ब कॅपिलरी आहे. ओके, त्यानंतर इथं आपल्याला परत लिव्हर आणि एक पॉइंटर अरेंजमेंट दिसते बघा, म्हणजे आपण जसं बर्डन ट्यूबमध्ये बघितलं होतं सेम सी फॉर्ममध्ये इथं एक स्ट्रीप आहे. ओके, ज्याला तुमची इथं लिव्हर अरेंजमेंट आहे आणि परत इथं पिनियन गिअर छोटा जो पॉइंटरला काय केलेला आहे इथं फिक्स केलेला आहे. म्हणजे ज्यावेळी तुमची ही स्ट्रीप ट्राय टू बी एक्सपांड किंवा तो ट्राय टू बी रेज अपवर्ड तो सुटायचा प्रयत्न करेल ही ट्यूब, त्यावेळी आपला ही करणार लिंक खाली ओढली जाणार आहे आणि त्या प्रपोर्शन आपला हा पॉइंटर जो आहे तो काय होणार आहे मूव्ह होणार आहे. ओके, राईट. म्हणजे जर साधारण वर्किंग बघायचं झालं लिक्विड प्रेशर थर्मामीटरचं. ओके, तर याला काय म्हणायचं, दीज आर ऑल्सो कॉल्ड फ्लुइड एक्सपान्शन थर्मामीटर्स. ओके, फ्लुइड एक्सपान्शन
म्हणजे आता बल्ब इज कनेक्टेड बाय मीन्स ऑफ कॅपिलरी ट्यूब. ओके, बल्ब इज कनेक्टेड बाय मीन्स ऑफ अ कॅपिलरी ट्यूब. त्यानंतर लाईक अ बर्डन ट्यूब, बर्डन ट्यूब सारखंच याचं वर्किंग आहे. अँड इन्क्रीज इन टेम्परेचर कॉजेस दी लिक्विड टू एक्सपांड. हा बल्ब कुठं आपण प्लेस करणार आहे, जिथं टेम्परेचर मेजर करणार आहे त्या ठिकाणी. ओके, अँड इन्क्रीज इन टेम्परेचर कॉजेस लिक्विड टू एक्सपांड देअर बाय इन्क्रीजिंग दी प्रेशर इन दी गेज. आता ज्यावेळी इथलं लिक्विड काय होईल, टेम्परेचरमुळे एक्सपांड व्हायला चालू होईल, त्यावेळी काय होणार आहे, इथलं जे लिक्विड आहे ते ह्या ट्यूबला काय होईल, परत एक्सपांड करण्याचा प्रयत्न करेल. ओके, जे बाहेर ट्यूब जशी बर्डन ट्यूबमध्ये कॉम्प्रेस एअर गेल्यानंतर ती ट्यूब कशी बाहेर ओढण्याचा प्रयत्न करेल. ओके, ही कशी आहे, स्मॉल एक स्ट्रीप आहे इलॅस्टिक फॉर्ममधली. म्हणजे जितकं तुमचं प्रेशर वाढत जाईल तसं ही काय होईल, थोडीशी वर येण्याचा प्रयत्न करेल. ओके, आणि हेच इथं प्रिन्सिपल यूज केलेलं आहे फॉर टेम्परेचर. म्हणजे जितकं टेम्परेचर असेल, जितकं टेम्परेचर इथे इन्क्रीज होत जाईल तितकं काय होणार आहे, इथलं प्रेशर या ट्यूबमध्ये वाढत जाणार आहे. आणि देअरफॉर हा काय होईल, परत इथं तुमचं ट्यूब आहे हे एक्सपांड होण्याचा प्रयत्न करेल. त्या प्रोपोर्शन आपल्याला इथं काय होईल, जो पॉइंटर आहे तो आपल्याला तिथं टेम्परेचर मेजर करेल. ओके, आता फक्त इथं काय जे लिक्विड आहे ट्यूबमधलं हे कसं आहे, टेम्परेचर सेन्सिंग असायला हवं. ओके, त्यानंतर आता आपण वेपर प्रेशर थर्मामीटर बघूया. ओके, ज्याच्यामध्ये परत वर्किंग एज अ सेम आहे. ओके, these are similar to liquid filled thermometers but contain only partial filled bulbs. तर इथे जे बल्ब आहे हे कसं आहे, बल्ब जो आहे तो काय partially filled आहे. They use the principle that vapor pressure of a liquid depend on the temperature and most fluid partially filled in an enclosed chamber create a definite vapor pressure. तर इथं ह्याचं आणि ह्याचं वर्किंग सेम आहे. इथं फक्त आपण काय केलेलं आहे, जे टेम्परेचर सेन्सिंग लिक्विड आहे ते यूज केलेलं आहे. आणि इथं बाकी तुमचं इथलं जसं टेम्परेचर वाढत जाईल, बल्ब सेन्स करेल तसं इथलं तुमचं लिक्विड प्रेशर वाढत जातं. तसंच इथं काय होतं, परत बल्ब आहे इथलं व्हेपर प्रेशर वाढत जातं. हा बल्ब काय पार्शियली फिल्ड आहे. ओके, partial filled bulbs they use the principle that vapor pressure of a liquid depends on the temperature. जितकं टेम्परेचर असेल तितकं हे वेपर प्रेशर वाढत जाणार आहे. आणि डायरेक्टली आपल्याला इथे इंडिकेटर काय करणार आहे, ते टेम्परेचर इथं रीड करून दाखवेल. ओके, म्हणजे जिथं टेम्परेचर सेन्स करायचं त्या ठिकाणी हा बल्ब प्लेस केलेला आहे. They use the principle that vapor pressure of a liquid depends on the temperature and most fluid partially filled in an enclosed chamber will create a definite vapor pressure. When the fluid reach the boiling point, the vapor pressure will is equal to total pressure above the liquid surface and can be used as a measure of temperature. Okay, अशा येते का, हे दोन्हीचं साधारण वर्किंग प्रिन्सिपल सेमच आहे, फक्त इथं काय लिक्विड प्रेशर यूज केलेलं आहे आणि इथं काय केलेलं आहे, तुमचं वेपर प्रेशर. ओके, जितकं टेम्परेचर वाढत जाईल तितकं तुमचं वेपर प्रेशर क्रिएट होणार आहे. आणि त्या प्रोपोर्शन इथं आपल्याला इंडिकेटर काय होईल, ते टेम्परेचर इथं दाखवेल. ओके, सो दीज आर हे काही जे डिव्हाइसेस होते टेम्परेचर मेजरमेंटचे कुठले कुठले आपण बघितले. आता आपलं लिक्विड इन ग्लास थर्मामीटर किंवा बायोमेटॅलिक थर्मामीटर, त्यानंतर नॉन इलेक्ट्रिकलमध्ये परत दुसरं आपण प्रेशर थर्मामीटर, लिक्विड आणि वेपर प्रेशर. ओके, तर ही काही मीटर्स किंवा गेजेस आहेत फॉर टेम्परेचर मेजरमेंट. जे रिमेनिंग जे आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, सो वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.